टॉस केला जाईल. माननीय भावना अभिजित मेहर मॅम ग्रामपंचायत सदस्यांच्या शुभ असते आणि टॉस जिंकलाय देलवाडी संघ. टॉस जिंकला, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. क्षेत्ररक्षण चला, 4 षटकांची मॅच असेल आणि 4 गोलंदाज अनिवार्य असतील याची नोंद घ्या. कंपल्सरी चेस. चला, आपण मैदानाकडे वळतोय. तेलवाडी संघाने टॉस जिंकला आणि घेतले प्रथमतः क्षेत्ररक्षण. सातपाटी संघ प्रथम बॅटिंगसाठी आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू इथे पाठवायचा आहे. देलवाड आणि सातपाटी नावं सांगण्यासाठी एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. चला, ओपनिंग पेअर सातपाटी आणि आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा इथे.
चला ओपनिंग पेअर सातपाटी संघ नावा सांगण्यासाठी एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. कंपल्सरी चेस असणार आहे याची नोंद असू द्या. चला आपण मॅच कडे वळतोय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. देलवाड विपक्ष सातपाटी मधला बॅटल आपण बघतोय. पाकदरी नेटवर्कच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. जागृती 3 स्टार क्रिकेट क्लब वडराई आयोजित महिला अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 2026. सातपाटी एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. मनस्वी आणि रवीना ओपनिंग बॅटर आपण बघतोय. स्ट्राईकला येते मनस्वी, नॉन स्ट्राईकिंगकडे रवीना आणि गोलंदाजीसाठी निधी वैदेही गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. चला मॅच स्टार्ट करा. चला मॅच स्टार्ट होते. वैदेही गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघताय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच स्टार्ट होते. मनस्वी ऑन स्ट्राइक. व्हेरी फर्स्ट बॉल डाऊन द लेग सम. 180 रुपयानं स्कोर कार्ड स्टार्ट झालंय. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना सातपाटी संघ. मनस्वी ऑन स्ट्राइक. अप्रतिम लॉफ्ट केलाय चेंडू. डीप काउ कॉर्नरला चांगली फील्ड बघायला मिळते. सिंगल कंप्लीट झाले. स्कोर 2 वरती पोहोचलाय. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आपल्याला बघायला मिळत आहेत. अर्ची जबरदस्त स्कोरिंग करताना. धावसंख्या 2. ओ सरळ पिकअप शॉट ओव्हर मिड विकेट. सिक्सर. एसडीजे वरती स्कोर कार्ड पोहोचलंय. रवीना शॉर्ट बॉल पुनश हुक करण्याचा टीम. डीप बॅकवर्ड स्कोर लिगच्या वरनं षटकार. रवीना इज ऑन अ फायर. जबरदस्त बॅटिंग करताना. आणखीन एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोन कडे जातोय. स्कोर कार्ड 1 ने पुढे जाईल. 15 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. याच्यानंतरची मॅच आहे आम्ही अनाउन्समेंट करतो. नेक्स्ट मॅच रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघ असतील. अप्रतिम टायमिंग. मिड विकेटला क्लिअर करताना चौकार आलाय. स्कोर कार्ड 19 वरती पोहोचते. आणि नेक्स्ट मॅच 11 स्टार विपक्ष रेवाळे. आपण रिपोर्टिंग करा. बोथ टीम कॅप्टन. ओ वाडा शॉट लॉंग ऑनला क्लिअर करताना आणखीन एक दर्जेदार बिग 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 सिक्सर. डिझाईन
पहिलं षटक संपले आणि तब्बल 25 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतायत. न्यू प्रियल प्रियल शॉर्ट बॉल आहे, टायमिंग केले ऑन साइडला. (26 ऑन स्कोर कार्ड. पुढील चेंडू अप्रतिम टायमिंग आहे, शॉर्ट अँड बॉल, चांगली फिल्डिंग आहे काऊ कॉर्नर मध्ये. 27 स्कोर कार्ड वरती देलवाडी संघ फिल्डिंग खूप चांगली करतायत. गोलंदाजी आपण बघितलं टप्प्यावरती नाहीये, भरपूर शॉर्ट बॉल आणि त्याचा फायदा सातपाटी संघ उचलताना प्रामुख्याने रवीना. अप्रतिम शॉर्ट सिलेक्शन आहे त्यांच्या बॅटमधून आपण बघतोय. फुलटॉस आहे डिक्लेअर झोन कडे की चौकार आहे, चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि 31 वरती पोहोचलाय. पुढील चेंडू ओ यावेळेला गुडघ्यावरती बॅलन्स म्हणून ओव्हर मिड विकेटचा आणखीन एक दर्जेदार बिग हिट सिक्स. (37) धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणखीन एक जबरदस्त टायमिंग आणि जातोय फ्लॅट 6. 43 रन्स ऑन स्कोर कार्ड. 43 षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. 1 टू गो. धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओपनिंग पेअर जबरदस्त पार्टनरशिप बिल्ड करताना चौकार षटकाराची आतषबाजी इथे बघायला मिळते. पुढील चेंडू आणखीन एक बिग ओ आणि जातोय षटकार. 49 ऑन स्कोर कार्ड. 2 षटकांची समाप्ती आणि 49 धावा स्कोर कार्ड वरती. जाऊया आपण डीजे कडे आणि येऊया मॅच कडे. बंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय जयते. न्यू बॉलर आपण बघतायत आणि आणखीन एक बिग हिट 6. 55 भूमिका नवीन गोलंदाजी मार्कवर आपण बघतायत. 55 55 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथून देलवाडी संघाला एका विकेटची गरज आहे, कारण दोन्ही धावा येतात. चौकार षटकाराची आतषबाजी सतपाटी संघाकडनं बघायला मिळते. आणखीन एक आणि इथे झेलची संधी, झेल सोडलाय. अब तक 56. अब तक 56 रन स्कोर कार्ड वर. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. याही वेळेला थोडंसं स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. एका धाव्यावरती सॅटिस्फाईड. 57 कुठल्या प्रकारची दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण. 58. 58 पुढील चेंडू आणखीन एक बिग हिट. जवळ 100 मीटरचा षटकार डीजे. अप्रतिम बॅटिंग. 64 रन्स. (64 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय.
ओहो, आणखीन एक बिग हिट. 77-0 ऑन स्कोर कार्ड. आणि रवीना यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. तब्बल 7 षटकार, 1 चौकार. आणि 50 धावा आपण बघतोय स्कोर कार्ड वरती. इंडिव्हिज्युअल स्कोर रवीना यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर 51. जबरदस्त बॅटिंग. जवळजवळ 7 षटकार, षटकाची झाले समाप्ती आणि धावा स्कोर कार्ड वरती 71. 3 षटक परिपूर्ण झालेली आहेत. रेवाळी विपक्ष नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत. 11 स्टार. चला बोट टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. 11 स्टार आणि रेवाळे. पूजा गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. एका बाजूने 51 धावांची विस्फोटक नॉक, एक जबरदस्त कॅमिओ रवीनाच्या माध्यमातून आपण बघतायत. पुढील चेंडूला सामोरे जातील पूजा. नो बॉलचा कॉल आहे पंचाकडनं. 1+1. आणखीन एक धाव एक्स्ट्राच्या पण आपण बघताय. टोटली 3 धावा ऍड होतील. चला रेवाळे आणि 11 स्टार टॉस साठी या. पुढील चेंडू. ओ चांगला बॉल. बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल आलाय. एक चांगली बॅटिंग टान्स आपल्याला बघायला मिळतोय. पॉवर भरपूर जनरेट करतात, बॅटला स्विंग करतात ऑन साइडला. आणि प्रत्येक चेंडूवरती एक बिग हिट बघायला मिळतोय रवीनाच्या बॅटमधनं. थोडीशी पंबल बघायला मिळते. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. 75. पुढील चेंडू. बिस्ताम शॉट, परंतु निर्जल स्थली पडतोय. सिंगल कंप्लीट होईल आणि 77. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. 77. पुढील चेंडू. आपल्याला पुनश्च झेलची संधी आहे आणि षटकार. 82 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळते. 82. झालेले आहेत. दरम्यान अलॉंग द कार्पेट चांगली फिल्डिंग बघायला मिळते. सिंगल कंप्लीट झाले आणि स्कोर कार्ड 84. चांगला चेंडू बघायला मिळते. थोडस ऑफस्टोच्या बाहेर. षटकाची झाली समाप्ती. 4 षटक परिपूर्ण होत आहेत आणि 85च एक बिग टार्गेट सेट केले. त्याला टॉस कडे आपण बोलतो. 11 स्टार. चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. मान्य असो शीतल राऊत मॅम यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. आपलं डिसिजन आणि प्रवेश शुल्क आपण जमा करायचं आहे. रूल्स अँड रेग्युलेशन प्रत्येकाने फॉलो करायचे आहेत. चला टॉस होतोय. आणि टॉस जिंकलाय रेवाळे संघाने. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग घेतलेली आहे. फिल्डिंग साठी 11 स्टार आपण तयार राहायचं.
मोठा डोंगर आपण बघतायत. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 24 मध्ये 85 बनवायचे आहेत. चला मॅच स्टार्ट करायची. शृंखल गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत आणि ओपनिंग पेअर वैदेही आणि तनया. तनया स्ट्राईक वरती. शृंखल तर एक विनंती असेल, ज्या संघाची बॅटिंग असेल त्यांनी पॅव्हिलियन बंद जायचंय आणि फलंदाज एक सिंगल रन. ज्या टीमची बॅटिंग आहे त्यांनी मात्र पॅव्हिलियन कक्षातून इथून जायचं बॅटिंगसाठी, याची नोंद असू द्या. डाऊन द लेग सम अगेन्स्ट व्हाईट बॉल. स्कोर कार्ड वाढते एक्स्ट्राच्या रूपानं. पुढील चेंडू. अप्रतिम टायमिंग आहे. शॉट मिडविकेटच्या डोक्यावरनं चेंडूला एक्झिक्यूट करताय. सिंगल कंप्लीट झालंय. इथून देलवाडी संघाला मोठे शॉट खेळावे लागतील जर मॅच मध्ये राहायचं आहे. तर चौकार षटकाराची आत्ताचबाजी करणं गरजेचं आहे. बॅटला थोडंसं स्विंग करत स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट तुम्हाला खेळावे लागतील. पुढील चेंडू. 85 धाबांचा पाठलाग करायचा आहे. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट होतीये लेग बाईच्या रूपानं. स्कोर पोहोचतोय 5. पुढील चेंडू. चांगला टायमिंग आहे आणि षटकार आलाय. गुड शॉट. वैदेहीच्या बॅटमधनं आगाज होतोय आक्रमकतेचा. पुढील चेंडू. ब्लाइंड शॉट. 1+1. 2 धावा ऍड होतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. ओ थोडासा लवकर खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. काही वेळेला आपण बघतायत डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 13. पहिले षटक संपले. 13 धावा स्कोर कार्डवर. जान्हवी पुनश्च वाईड बॉल आहे. बाईच्या रूपाने सिंगल. 2 धावा मिळतील. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 18 चेंडू मध्ये आता 60 बनवायचे आहेत. सॉरी 70. चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट होते. 16 धावा स्कोर कार्डवर. पुढील चेंडू. सोळा धावा स्कोर कार्डवर. ओ गुड शॉट. क्वालिटी शॉट बघायला मिळतोय. धावसंख्या 6 ने अप्लाय झाले आणि पोहोचते 2-2. 22. वैदेहीच्या बॅटमधनं षटकारांचा पाऊस पडताना आपण बघतायत. ओ
आणि ते विकेटचं पतन एसडीचे. ओ आणि येतोय चौकार. धावसंख्या 4 ने प्लाय होते आणि पोचते ती 26. पुढील चेंडू. ओ आणखीन एक बिग हिट आणि क्लिअर केलाय लॉंग ऑन ला. गुड शॉट. धावसंख्या 32 वरती पोहोचते 32. पुढील चेंडू. 32 धावा स्कोर कार्ड वरती. उलटा चेंडू ऑन साइडला फक्त दिशा दिले. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण. 34 धावा स्कोर कार्ड वरती. 2 षटक संपलेली आहेत. 34 येणाऱ्या 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 51. नुपूर 12 मध्ये 51 बनवायचे आहेत. 85चं टार्गेट 34 झालेले आहेत. 4 षटकार खेळावे लागतील प्रत्येक षटकामध्ये. ओ शॉर्ट बॉल शॉर्ट पूल आणि बॅकअप चांगला आहे आणि तिथे चौकार आपण बघतायत. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 38. पुढील चेंडू. ओ शॉर्ट बॉल पुनश्च. धावसंख्या 1 ने पुढे जाते 39. अजून 46 बनवायचे आहेत आणि जबरदस्त टायमिंग. आणखीन एक भव्य षटकार. 45 वरती स्कोर कार्ड पोहोचलंय. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 40 ची गरज. 85 धावा च टार्गेट आहे. 45 झालेले आहेत. ओ यावेळेला उंची जास्त आणि प्लेअर आउट. डिझे. नवीन बॅटर पूजा. पुढील चेंडू ऑन साइडला आपण बघतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ऑन दी स्टंप थ्रो आणि आणखीन एक विकेट. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 39 ची गरज आहे. न्यूमॅन न्यू बॅटर आपण बघतोय. प्रियल. मिडॉनला चेंडू खेळताय. सिंगल मिळेल आणि षटकाची झाली समाप्ती. स्कोर कार्ड 47. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. याच्यानंतर ज्या टीमची बॅटिंग असेल त्याने पॅव्हिलियन कक्षातून बॅटिंग साठी जायचं याची नोंद असू द्या.
मनस्वी गोलंदाजी करताना आपण बघतायत नवीन बॅटर भूमिका. पुढील चेंडू ओ चांगला चेंडू थोडासा कट झालाय बाहेरच्या दिशेने. डॉट बॉल. सातपाटी संघ पूर्णतः या मॅच वरती हवी होताना आपण बघतायत. बॅक टू बॅक डॉट बॉल. आता देलवाडी संघ पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूने विजयाचा सुगंध सातपाटी संघाकडे दरवळताना पहिल्या 3 षटकामध्ये धावा खूप चांगल्या आल्या, परंतु एक मोठं टार्गेट 85 धावांचं आणि ते अचीव करताना थोडीशी दमछाक देलवाडी संघाची होते. परंतु सर्व युवा खेळाडू आहेत, चांगला प्रयत्न आहे. येणाऱ्या काळामध्ये देलवाडी संघ एक चांगला सक्षम संघ म्हणून पुढे येईल. थोडासा प्रॅक्टिस ची गरज. मिस टाइम शॉट आपण बघतायत. तर आपण या ठिकाणी बघतोय औपचारिकता शेष, परंतु देलवाडी संघाचं कौतुक असेल, तुम्ही इथे आलात खूप दूरवरचा प्रवास करत या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं कौतुक आणि विजयी संघाचं आम्ही अभिनंदन करतोय. चला नेक्स्ट मॅच. छत्तीस धावाने विजयश्री संपादन करताना आपण बघतोय सातपाटी संघ. एकता ग्रुप सातपाटी